मग आपले लोक वचन मोठ्याने शिकवतात. पेत्र पाण्यावर चाला, हालेलुया बोला. कितना जंगली सेवक आपको फंसा करेगा, किती जंगली सेवकांनी तुम्हाला फसवून ठेवले. जंगली सेवक का पीछे जाएगा, मैं जंगली बोलता हूँ, ते जंगली सरळ सेवक का बोलतात. पीछे जाएंगे, वचन सिखाने को पढ़ाने को नहीं आता तो भी नरक जाएगा. वचन शिकायला येत नाही, लोकांना सांगता येत नाही, तर ते नरकातच जातात. मास्टर ऐसे क्यों बोलते हैं? पास्टर असं का बोलता तुम्ही, आम्हाला असं का बोलता, आम्ही पण नरकात जाऊ. पेट्रो भी अन्य जाति को सुसमाचार सुनाया ना, पेत्र पण परराष्ट्रीय लोकांना सुवार्ता सांगितली ना. सुनाया. पेत्राने पण परराष्ट्रीय लोकांकडे आला, त्यांच्या मंडळीमध्ये आला आणि त्यांना वचन शिकवायला लागला. तेव्हा काय झालं? कैसे सुने आपका बाइबल में लिखा. आणि कसं परराष्ट्रीय लोकांमध्ये आपल्यासारख्या मंडळीमध्ये येऊन पेत्राने येशूच्या शिष्यांनी वचन शिकवायला लागला. काय शिकवलं त्यांनी? अभी यीशु क्रूस पर मरा, येशू ख्रिस्तावर मेला, जी उठा, जिवंत झाला, हमारा चेलों के पास आया, 12 शिष्यांकडे आला. स्वर्ग और पृथ्वी की सत्य अधिकार मुझे मिला. येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवरचा सर्व अधिकार माझ्या हातात आहे, इसलिए तू जाओ, म्हणून तुम्ही जा सारे जाति को मेरा चेला बना. आणि सर्व राष्ट्रांना माझा शिष्य होण्यासाठी बनवा. यीशु बोला था जाति के पास जाओ, येशूने सांगितलं ना राष्ट्रांकडे जा. तो हम भी है ना उसमें. मग आपण पण आहे ना त्याच्यात. ये वचन थोड़ा लिखने में गलती हो गया, आणि हे वचन भाषांतर करता वेळी मराठीमध्ये भाषांतर भाषांतर करने में झालं. गलती हो गया. ऐसा बहुत गलती होते हैं. आणि असं खूप सारे भाषांतर करता आता ट्रान्सलेशन करता वेळी एक शब्दाचा फरक येतो ना. हमने डेट्रोनॉमी 28 का 64 में पढ़ा. आपण अनुवाद 28 अध्याय 64 वचनामध्ये वाचलं. इधर निश्चित करो. बरोबर, सरळ लक्ष द्या, वचनाकडे कान द्या. एजेकियल 36 का 18 पढ़ा. यहेजकेल अध्याय 36 वचन 18 वाचलं. इस्राएल लोग पूरा दुनिया में तितर बितर हो गया. इस्रायल लोकांची सर्व देशामध्ये पांगापांग झाली. यीशु ने भगा दिया. येशूने पळवून टाकलं त्यांना. उनको पास जाके बोलने के लिए बोला. इस्रायल लोकांकडे त्यांची जी पांगापांग झालेले लोक आहेत, त्या लोकांकडे हरवलेली मेंढरं तीच होती. कोई में. आणि तेच लोक आहेत हरवलेली मेंढरं, इस्रायल अन्य लोक. जाति के पास जाना मना कर दिया. आणि येशूने सरळ सांगितलं, परराष्ट्रीयच्या वाटेने जाऊ नका. पर पत्र कैसे जाएगा? मग पेत्र कसा जाणार परराष्ट्रीय लोकांकडे? अभी इधर 2-3 प्रार्थना वाला है. आता इथे 2-3 प्रार्थनावाले आहेत. ऐसे विचार करो. असं विचार करा. मेरे को रवि ने फोन किया. मला रवीने फोन केला, अंकल मैं ठीक नहीं हूँ. मी ठीक नाही, आता आप सेवा के लिए आओ. तुम्ही सेवेसाठी या. गुड़गांव में आ जाओ. मैं आया तो ठीक नहीं. पहले जो कलीसिया देखा उसमें मैंने कुछ किया. आणि पहिला जी मंडळी बघितली त्याच्यात मी घुसलो. मैं कर सकता उधर मीटिंग. ते करू शकतात का नाही ते मीटिंग? मैं कर सकता उधर मीटिंग. कलीसिया है ना, ती पण मंडळी आहे ना. जिधर मुझे बुलाया उधर जाने का. ज्या ठिकाणी मला बोलवलं त्या ठिकाणी मला जायचं आहे. जैसे तसंच यीशु ने येशू चेलों ख्रिस्ताने को बोला, शिष्याला सांगितलं, उसमें एक शब्द अब ध्यान से पढ़ना. त्या वचनामध्ये एक शब्द बरोबर 28 का लक्षात. 19. 28 ते 19 मत्ती. मत्तेचं पुस्तक अध्याय 28 वचन 19. मत्तेचं पुस्तक अध्याय 28 वचन 19. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्या पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. पुढे जे काही मी तुम्हाला आज्ञा दिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. बस एक वापस पढ़ो वचन. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. अभी जो पढ़ा 20 है ना, 20 वचन पहिली लाईन वाचा. जे काही मी तुम्हाला आज्ञा दिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. यीशु ने क्या बोला? येशू ख्रिस्ताने काय इसलिए सांगितलं? तुम जाओ, सब जातियों के लोगों को चेला बनाओ. सब इसलिए तुम जाओ, सब जातियों के लोगों को चेला बनाओ. आगे और उन्हें पिता और पुत्र और पवित्र आत्मा के नाम से बपतिस्मा दो और उन्हें मैंने तुम्हें जो सिखाया वो पालना सीखो. 20 वचन में और उन्हें सब बातों जो मैंने उन्हें आज्ञा दी है मानना सिखाओ. मानना सीखो. यीशु क्या? यीशु क्रूस पर मरकर जी उठा, सब 2 घंटा हो गया.
येशू ख्रिस्त क्रूसावर मरण पावला, पुन्हा जिवंत झाला आणि 2 तास झाले शिष्याला भेटून सांग. 28 का पहले में लिखा, अब देखा पहले दिन 28च्या पहिल्या येशू वचनामध्ये दिलंय. पुनरुत्थान हो गया. आठवड्याच्या पहिल्या दिवशी येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं. ये वचन बराबर ध्यान देना, वचनाकडे बरोबर लक्ष द्या. नहीं तो आपको बहुत गड़बड़ होगा. अभी 2 घंटा हो गया यीशु पुनरुत्थान प्राप्त किया. आता 2 तास झाले येशू पुनरुत्थान होऊन. बराबर लक्ष्य देना. बरोबर कान द्या, वचनाकडे लक्ष द्या. अभी यीशु पुनरुत्थान प्राप्त किया 2 घंटा हो गया. येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला आणि 2 तास फक्त झालेले आहेत. चेलों को बताया, शिष्यांना बोलवलं. मैंने तुमको जो सिखाया. येशू ख्रिस्ताने शिष्यांना काय सांगितलं? मी जसं तुम्हाला शिकवलं. कभी सिखाया, कधी शिकवलं येशू ख्रिस्ताने त्यांना? कभी सिखाया. मेलेल्यातून येशू ख्रिस्त जिवंत होऊन शिष्याकडे आला आणि त्यांना बोलतो, मी जसं तुम्हाला शिकवलं. आता येशू ख्रिस्ताने कधी शिष्यांना शिकवलं? मरने के बाद जी उठ के बाद में सिखाया, येशू मेल्यातून जिवंत झाल्यावर नंतर शिकवलं का? नहीं सिखाया. नाही. मैं मरने के पहले तुमको जो कुछ सिखाया, मरणाच्या अगोदर येशू ख्रिस्ताने जे काही त्या लोकांना शिकवलं, 12 शिष्यांना क्या बोला? काय सांगितलं? अन्य जाति के पास मत जाना, परराष्ट्राच्या वाटेकडे जाऊ कोई नका, हुए भेड़ों के बीच में जाना, हरवलेल्या मेंढरांकडे जा उनको बोलो आणि त्यांना सांगा, मन फिरा पश्चाताप कर बपतिस्मा मन ले. फिरवा, पश्चाताप करा आणि पाण्यात डुबून बपतिस्मा घ्या. ये लोग जातियों के बीच में तितर-बितर हो गया. आणि परराष्ट्रीय जातींच्या मध्ये इस्रायल लोक तितर बितर पांगापांग झाली त्यांची. फिर ये वचन हमारे कैसे होगा? मग हे वचन आपलं कसं असू शकतं? आपको अर्थ समझ में आ रहा है? तुम्हाला वचन बरोबर समजतंय का? नहीं आएगा तो वापस समझाऊंगा. नसेल समजत तर पुन्हा ते सांगते, तुम्ही यीशु सांगा. अभी क्रूस पर मरकर जी उठ के केवल 2 ही घंटा हो गया. येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला आणि 2च तास झालेत फक्त. 3.5 साल चेलों के साथ यीशु सेवा किया. 3.5 वर्ष देवाने पृथ्वीवर शिष्यांसारखी सेवा केली, त्यांना खूप काही शिकवलं. तभी चेलों को क्या बोला? तेव्हा येशू ख्रिस्ताने काय काय शिकवलं त्यांना? पराष्ट्र में जाना नहीं, परराष्ट्राच्या वाटेने जाऊ नका, कोई हुए भेड़ों के बीच में जाना, हरवलेल्या मेंढरांकडे जा, सुनता झालेल्या जातियों लोकांकडे. का देश में वो लोग बन गया. आणि खूप साऱ्या राष्ट्रांमध्ये ते लोक पसरलेले आहेत अन्य जाति के लोग वो लोग मिलजुल गया. आणि परराष्ट्रीय लोक आणि यहुदी लोक मिळून राहतात. आता क्रूस पर मरकर जी उठने के बाद क्रूसावर मरून जिवंत झाल्यानंतर 2 घंटे के बाद 2 तासानंतर यीशु चेलों से बोल रहे येशू हैं, शिष्याला सांगतो, मैं तुम्हें जो सिखाया, मी जे काही तुम्हाला शिकवलं, मन फिरा पश्चाताप कर बपतिस्मा लो, मैंने जो सिखाया पण वो फिरवा, पश्चाताप करा, बाप्तिस्मा घ्या, असं येशू ख्रिस्ताने शिष्यांना शिकवलं. सारा जातियों का बीच में मेंढरा तितर-बितर हो गया. उनको जाके सिखा के छाया में डालो. आणि सर्व राष्ट्रांमध्ये यहुदी लोक पसरलेले आहेत, त्यांना जाऊन तुम्ही सुवार्थ सांगा. समझ में आया? अभी समझ में आया? वचन समजतंय? क्या समझ में आया? काय समजलं सांगा तुम्हीच. 28 का 18, 19, 20 का वचन. यीशु 3.5 साल 12 चेलों के साथ सेवा किया. उन सब की बात बोलता है, जाके चालू कर दो सब जगह. अध्याय 18 वचन 18, 19, 20. येशू ख्रिस्ताने 3.5 वर्षे शिष्यांना जे काय शिकवलं ते सांगतो. जसं मी तुम्हाला शिकवलं, आज्ञा केली तसं लोकांना शिकवा. ये उद्देश्य अपना नहीं है. ते वचन आपलं नाही. और दूसरा एक पोस्ट, अजून एक गोष्ट आहे, जंगली सेवक सिखाता है, उसको भी मैं उल्ला कर रहा हूँ. आणि जंगली सेवक जे काही शिकवतात त्यांना पण स्पष्ट करून आता तुम्हाला सांगतो वचन. मार्क 16 की 16. मार्क अध्याय 16 वचन 16. ते आपलं आहे का? मार्क 16 चे 16. ये वचन पढ़ के निश्चित देने के बराबर. आणि वचन वाचून बरोबर लक्ष द्या. मार्क जो अध्याय विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. पुढे. आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर हे चिन्ह असत जातील, ते माझ्या नावाने भूते काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील, पुढे. सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुलीच बांधणार नाही. त्यांनी दुर्नयीतांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. जो विश्वास करे और बपतिस्मा ले उसी का उद्धार होगा, परंतु जो विश्वास न करेगा वही दोषी ठहराया जाएगा. विश्वास करने वालों में ये चिन्ह होंगे. विश्वास करके बपतिस्मा लेने वालों के द्वारा ये चिन्ह होगा. जो बपतिस्मा लिया, विश्वास किया, उनके अंदर कुछ चिन्ह होगा. ज्यांनी बाप्तिस्मा घेतलाय, विश्वास केला येशू ख्रिस्तावर, त्यांच्याद्वारे हे चिन्ह होतील. काय चिन्ह होतील?
होंगे कि वे मेरे नाम से दुष्ट आत्माओं को निकालेंगे, नई नई भाषा बोलेंगे, सांपों को उठा लेंगे, और यदि वे प्राणनाशक वस्तु भी पी जाए तो भी उनकी कुछ हानि न होगी। अभी बहुत सारे लोग आता खूप सारे लोक शेर पी के मरते हैं, विष पिऊन मरतात, सांप काट के मरते हैं। साप चावून मरतात. ये वचन हमारा है तो हे वचन आपलं आहे तर क्यों हो रही है? बाप्तिस्मा घेऊन आपण येशूवर विश्वास ठेवला तर आपल्या संगती ह्या गोष्टी का घडतात? ये बपतिस्मा, हा बाप्तिस्मा, ये विश्वास, हा विश्वास, ये जेल पीना, हे विष पिणं, ये सांप काटना हे साप हातात उचलणं हमारा है तो आपला आहे तर हमको तकलीफ क्यों है? मरता क्यों? आज आपली माणसं का मरतात? बाप्तिस्मा घेऊन सुद्धा येशूवर विश्वास ठेवून सुद्धा माणसं का मरतात? ये वचन में नकली नहीं, हे वचन आपलं नाही, यहूदी लोगों का। यहुदी लोकांचं, हरवलेल्या सुटका झालेल्या लोकांचं वचन आहे. ये यहूदी लोगों का वचन यहुदी लोकांचं वचन हमारा बोल के हमको सिखाता आणि है। आपल्या परराष्ट्रीय लोकांना ते वचन शिकवतात. इधर पर लिखा है तिथे लिहिलंय 16:9 अध्याय 16 वचन 9. आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रातःकाली त्याचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्या प्रथम मगदलिया मरिया हिला दर्शन दिले. तिच्या नहीं, अभी 16 का 19 त्याप्रमाणे त्यांच्या बरोबर बोलल्यानंतर प्रभू येशूवर स्वर्गात घेतला गेला. देखो क्या नीला से बोल रहा है? स्वर्गात घेतला गेला म्हणजे तो कोणत्या लोकांना सांगत होता? 16, 17, 18 वचन बोलने के बाद 16, 17, 18 वचन सांगितल्यानंतर येशू ख्रिस्ताने येशू कुठे गेला? स्वर्ग में गया। अन्य जाति के बीच में से गया? नहीं, परराष्ट्रीय लोकांच्या समोर गेला का स्वर्गात? ये वचन किसको बोला यीशु? हे वचन कोणाला सांगितलं येशूने? अन्य जाति को नहीं बोला, परराष्ट्रीय आपल्या लोकांना नाही सांगितलं. यहूदी लोगों को बोला। इस्रायल लोकांना, यहुदी लोकांना, सुलता झालेल्या लोकांना सांगितलं. आपको वचन बराबर ऊपर का नीचे का नहीं पड़ता, आपण वचन बरोबर वरचं खालचं नीट नाही वाचत. इसलिए मैं सेवक जो बोलता मुंडी हिला के उसका पीछे चलता। मग पास्टर जे बोलतात, हा बरोबर आहे, बरोबर आहे. हमको वचन समझ में आया? तुम्हाला वचन समजतं? 18, 16 पर से पढ़ो, और पीछे पढ़ो, लोकल पढ़ो। 16 वचन. गाइस, जो विश्वास धरतो थोडं मागे. हाँ, हा, तुम्ही वाचा. जो समझ व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरत नाही बपतिस्मा लेता है, उनका तारण होगा, ओके? नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. नहीं तो दंड में फंसेगा, ओके? आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर हे चिन्ह असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुलीत बाधणार नाही. 18 हो गया। हाँ, अभी 19 ये बोलने के बाद ह्याप्रमाणे त्याच्या बरोबर बोलल्यानंतर प्रभु येशूवर स्वर्गात घेतला गेला. हाँ, ये वचन हमसे बोलेंगे इसलिए वो बोला। हे वचन यहुदी इस्रायल लोकांना सांगितलंय का आपल्या परराष्ट्रीय लोकांना सांगितलंय? कोणाशी देव बोलत होता? जोर से बोलो। पिता से माफी मांगो। पिता जंगली सेवक ने हमको फंसा के रखा, गलत वचन, हमको सही रास्ता में लेके आओ, अच्छा वचन हमें दे। ये इस्राएलियों से बोला ये। हे इस्रायल लोकांना सांगितलेलं आहे. मन फिरवा बपतिस्मा लोगों उनको बोला। मन फिरवा, पाण्यात डुबून बाप्तिस्मा घ्या, इस्रायल लोकांना ये सांगितलंय. बोलने के बाद यीशु स्वर्ग में गया। आणि हे इस्रायल यहुदी लोकांशी बोलल्यानंतर तो स्वर्गात उचलला गेला. अभी तक हमारा बुलावा आया ही नहीं। आणि येशू स्वर्गात गेला तरी सुद्धा आपल्या परराष्ट्रीय लोकांचा तारणाचा रस्ता तो खुला ये झाला वचन नव्हता. हमारा कैसे होगा? मग ते वचन आपलं कसं असू शकतं? मैंने जंगली सेवक को सबको बोल रहा हूँ मेरे पास, जंगली सेवकांना सगळ्यांना सांगतो या माझ्याकडे. कोई नहीं आता। कोण नाही येत. मेरे को देख के भाग जाता। मला बघूनच लांबून पळून जातात. बोला गुजरात से एक बुढ़ा आया सत्यानाश करने को, गुजरातवरून एक डोकरा आलाय सत्यानाश करायला नवासारखा. जरूर सत्यानाश करेगा। जरूर सत्यानाश करणार. आपको नरक में जाने को मैं छोड़ेगा नहीं। आणि तुम्हाला नरकात जाण्यासाठी पण कोणी सोडणार नाही. आपको नरक में जाना, तुम्हाला नरकात जायचं आहे का? स्वर्ग में जाना, का स्वर्गात जायचं आहे? आप ये निर्णय करना। तुम्ही तुमच्यानुसार निर्णय करा. आपके अंदर बहुत सारे गलत वचन सेवकों ने फंसा कर रखा। आणि खूप सारे पहिल्यापासून चुकीचे वचन
शिकून ठेवलेलं आहे. अब ये वचन पढ़ेगा तो आपको क्या समझ में आया? आता हे वचन वाचलं तर काय समजलं तुम्हाला? 12 चेलों के साथ 12 शिष्यांसंगती यीशु ये बात बोलने के बाद येशू त्यांच्या संगती मेल्यावर जिवंत झाल्यावर स्वर्ग स्वर्गात में गेला. चले गया, स्वर्ग में गया। स्वर्गात गेला. अब ये वचन किसका है आप ही बताओ मुझे। हे वचन कोणाचं आहे? कोणत्या लोकांशी बोलला? तुम्ही सांगा. ये अपने वचन है। आपलं वचन आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। आप सही वचन सीखने पाए। तुम्ही सत्य वचन शिकण्यासाठी बसले. जंगली सभा का पीछे जाकर नरक में मत जाओ। आणि चुकीच्या भाषणांच्या मागे जाऊन नरकात जाऊ नका. मेरे को ये बोलने में बहुत हिम्मत होता है। मला बोलायसाठी खूप हिंमत होते. अपने प्रिय लोग मुझे बोला, आपल्या प्रिय लोकांनी मला सांगितलं, अंकल जंगली सभा करके मत बुलाना। अंकल जंगली सेवक म्हणून कोणाला बोलू नका. मैं बोला नहीं, कभी-कभी बोल देता है। मी कधी कधी बोलून जातो. अंधा सेवक, आंधळे सेवक. अंधा अंधा को रास्ता दिखाएगा तो दोनों किधर जाएंगे? आता जंगली भाषांना आंधळे सेवक, आंधळ्याला रस्ता दाखवणार, ते दोघं कुठे जाणार? कुआं में पड़ता। विहिरीत पडतील नाही तर खड्ड्यात पडतील. मन में दुख आया इसलिए मैंने शब्द बोला। मनात दुःख वाटलं म्हणून मी ते शब्द बोललो. आप डायरेक्ट में मत करो। तुम्ही पण यहूदियों का नरकात उपदेश जाण्यासाठी आपका तयार होऊ उपदेश नका. नहीं है। यहुदी लोकांचे नियम व्यवस्था जे काय ते तुमचं नाही, आपलं आपका नाही. उपदेश यहूदियों का उपदेश मिल जुलेगा नहीं। आणि यहुदी लोकांचे नियम आपलं वचन ते मिळणार नाही. अभी 12 चेला, आता 12 शिष्य. यीशु बोला, येशूने अन्य सांगितलं जाति के पास मत जाना। परराष्ट्रीय लोकांकडे जाऊ नका. अभी यीशु क्रूस पर मरा, येशू ख्रिस्तावर मरण पावला, जी उठा, जिवंत झाला, 7 साल निकल गया। 7 वर्ष होऊन गेले. आपका बाइबल में है, और उनके पास बाइबल है, वो जंग पकड़ रखा, वो पढ़ता नहीं हो। छोटा बाइबल 7 साल हो गया, यीशु मर। इधर किसी के पास है बड़ा बाइबल? आपके पास है बड़ा 2000 वाला? नहीं है, वो पढ़ता नहीं है। 7 साल हो गया, यीशु क्रूस पर मरकर जी उठा। येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाले, त्याच्यानंतर 7 वर्ष झाले. मत्ती का 28 का 18, 19, 20 अगर हमारा होता तो मत्तेचं अध्याय 28 वचन 18, 19, 20 हे आपलं वचन असतं तर, होता तो हे आपलं अध्याय वचन असतं तर, यीशु क्रूस पर मरकर जी उठा, 7 साल निकल गया। येशू ख्रिस्तावर मरण जिवंत झाला, 7 वर्ष होऊन गेली. प्रेषित प्रेषितांची कृत्य 10 अध्याय 10वा अध्याय. उधर एक आदमी को हम देख रहे हैं, कोर्नेलियस। तिथे एक माणसाला आपण बघतो कोर्नेलियस, ये संभव आपको मालूम है। आणि तो उदाहरण तुम्हाला माहित आहे. कोर्नेलियस ने कुछ लोगों को पेट्रोल का घर में भेजा। आणि कोर्नेलियसने काही लोकांना 2 दासांना पेत्राच्या घरी पाठवलं. कोर्नेलियस को एक दर्शन मिला। आणि कोर्नेलियसला एक दर्शन भेटलं होतं. यहूदियों में अन्य जातियों, यहुदीमध्ये असू दे, अन्य जाती, अन्य जाती, यहुदी लोकांमध्ये. अभी 7 साल हो गया, यीशु पुनरुत्थान प्राप्त किया। आता 7 वर्ष झाले येशू मरणातून जिवंत झाला. पेट्रो को कोर्नेलियस का घर में भेज रहे। आणि पेत्राला कोर्नेलियसच्या घरी येशू ख्रिस्त पाठवत आहे. पेट्रो को कोर्नेलियस का घर में भेजने के लिए परमेश्वर ने 3 बार एक दर्शन दिखाया। आणि देवाने कोर्नेलियसच्या घरी पाठवण्यासाठी पेत्राला 3 वेळा दर्शन दिलं. उसमें बहुत सारे अन्य जीवी था। त्याच्यातून स्वर्गातून एक थाली आली, त्याच्यात खूप सारे प्राणी होते. वो प्राणियों को दिखाया। त्या स्वर्गातून आलेल्या ताटलीमध्ये, थालीमध्ये प्राण्याला दाखवलं येशूने. पेट्रो बहुत भूखा था। आणि पेत्राला खूप भूक लागली होती. बोला काट कर खाओ। पेत्राला सांगितलं येशू ख्रिस्ताने, तुला जे आवडते ते कापून खा. नहीं, मैं कभी नहीं खाऊंगा। पेत्रा बोलला, मी हे कधीच नाही खाणार. 7 साल बीत गया, यीशु मरकर जी उठा। 7 वर्ष झाले येशू मरणातून जिवंत स्वर्गात गेल्यानंतर. 27 वचन आणि 27 वर्ष. मग तो त्याच्याबरोबर बोलत बोलत आत गेला, तेव्हा त्याला पुष्कळ लोक एकत्र जमलेले आढळून आले. 28 त्याने त्यांना म्हटले, तुम्हाला ठाऊकच आहे की यहुदी मनुष्याने अन्य जातीच्या मनुष्याबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्याच्याकडे जाणे येणे ठेवणे हे त्याच्या रीतिरिवाजाच्या विरुद्ध इधर आहे. लिखा है, हमारा रीति रिवाज का विरुद्ध है। हमने यहूदी लोग अन्य जाति के पास जाना रीति रिवाज नहीं है। तर पेत्र स्वतः बोलतो, अन्य जाती लोकांकडे, आम्हा यहुदी लोकांना जाणं आमचा रीतिरिवाज नाही.
यीशु क्या बोला मत्ती 28 का 18-19-20? मग येशूनी मत्तेचा 28:18-19-20 मध्ये काय सांगितलं? सब जाति के पास जाके सुसमाचार सुनाओ। सगळ्या जातीकडे जाऊन सुवार्ता सांगा. मग इथे पेत्र का असा बोलतो? अभी 7 साल हो गया 7 वर्ष झाले येशू मरणातून जिवंत झाला. ये यीशु ये बात बोला तो मग येशू ख्रिस्ताने ही गोष्ट सांगितली तर 7 साल के बाद पेट्रो क्या बोल रहा है? 7 वर्षानंतर पेत्र काय बोलतो? तुला माहिती तुला माहिती का? यहूदी लोग आम्ही यहुदी लोक अन्य आहोत. जाति में जाना परराष्ट्रीयकडे जाणार. चांगला नाही आमचं तुला चांगलं माहिती नाही. नाही आमचा रीतिरिवाज नाही तसा. तो मत्ती 28 का 18-19-20 मध्ये गया तिथं मग मत्तेचा 28:18-19-20 पेत्राने कुठे गेलं ते? कुठे घालवलं? अंधा सेवक कुछ भी सिखावे उसका पीछे मत जाए। अंधा सेवक, आंधळा सेवक जे काही शिकवल त्याच्या मागे जाऊ नका. 7 साल के बाद भी पेट्रो बोलता अपना संबंध नहीं 7 वर्षानंतर सुद्धा पेत्र बोलतो परराष्ट्रीय लोकांना तुमचा आमचा काहीच संबंध नाही. आमचे रीतिरिवाज नाही. यहुदी लोकांचं परराष्ट्रीयकडे जाणं, आपल्या लोकांकडे येणं रीतिरिवाजामध्ये बसत नाही त्यांच्या. ये पत्रोस अमान्य जाति को सुसमाचार सुनाए। मग हा पेत्र आपल्या परराष्ट्रीय लोकांना सुवार्ता सांगेल काय? तारणाचा मार्ग दाखवेल काय? अभी बाकी येरा लोग बैठा बाकी अजून 11 शिष्य आहेत बाकी. वो क्या बोला त्यांनी काय सांगितलं? 11 अध्याय दूसरा वचन 11 अध्याय 2 वचन प्रेषितांची कृत्य. मग पेत्र येरुशलेमेस गेला तेव्हा सुलतान झालेले लोक त्याच्याबरोबर वाद घालू लागले की सुलतान झालेल्या माणसांकडे जाऊन त्याच्याबरोबर आया पिया हो गया झगड़ा झालं भांडण. आता पेत्र परराष्ट्रीय लोकांकडे असतात. आपले सुलतान नाही झाले त्या लोकांकडे आला. आणि बाकीचे शिष्य काय बोलतात त्याला? तेरा चेले क्या बोल रहे हैं 11 शिष्य काय बोलतात त्याला? पेत्राला क्या बोल रहे हैं पेत्राला जाऊन काय सांगतात? तुम्हें शर्म नहीं है तुला लाज नाही तो वाटत उनके का? बाद जाके खाया दिया तू परराष्ट्रीय लोकांकडे जाऊन अन्य जाति के पास ना जाना ईश्वर में सांगितलं नाही काय येशूने सांगितलंय ना परराष्ट्रीयकडे जाऊ नको. तुला लाज वाटते का? तू परराष्ट्रीय लोकांकडे ये गेलास. चेला पत्रोस का मुख चिकाया आणि त्या 11 शिष्यांनी पेत्राचा डोका खायला सुरुवात केली. ईश्वर का चेला हमको सुसमाचार सुनाया कभी अरे येशूच्या शिष्यांनी आपल्याला कधी सुवार्ता सांगली, तारणाचा मार्ग दाखवला सच्चा का? वचन आपके सामने है तुमच्या वचनाचा पुरावा दाखवून तुम्हाला दाखवतो. अंधा सेवक तुमको गलत वचन सिखा के नरक में ले जा रहे हैं आणि आंधळा सेवक तुम्हाला आंधळं वचन दाखवून नरकात घेतात. समझ में आता समजते वचन? समझ में आता मन के अंदर का कचरा वचन को निकालो सही वचन मन में भरो मनातल्या आतमध्ये कचऱ्या लागलेल्या वचनांना काढून टाका आणि चांगलं वचन भरा. तेरा चेले क्या बोला 11 शिष्य काय बोलले पेत्राला? पत्रोस का आया पेत्र आला, परराष्ट्रीय जातीकडे जाऊन आला, त्यांच्या घरी जाऊन आला. हालेलुया बोल के चुम्बन नहीं दिया हालेलुया बोलून काय चुंबन नाही घेतलं. क्या लिखा पढ़ो काय लिहिलं? मग पेत्र येरुशलेमेस गेला तेव्हा सुलतान झालेले लोक त्याच्याबरोबर वाद घालू लागले की सुलतान न झालेल्या माणसांकडे जाऊन किया हुआ लोगों के बीच में अन्य जाति के बीच में तो जाके काफी जन को शर्म नहीं है बाकीचे शिष्य काय बोलले? खतना झालेले त्या लोकांमध्ये कशाला गेला? तुला लाज नाही वाटत? त्यांच्या घरी खाया पिया गेला तू? ईश्वर ने मत्ती 5:10 में क्या सिखाया येशूने आपल्याला काय शिकवलं तुला आठवत नाही का? पेत्राला बोलतात 11 शिष्य परराष्ट्रीय जाना नहीं परराष्ट्रीयकडे जाऊ नको. कसं गेला तुम्ही येशूने सांगितलं तुला माहित नाही आमच्या का? यांच्या संबंध नाही तुला माहिती नाही आणि आपला परराष्ट्रीय लोकांचा संबंध नाही तुला माहित नाही का पेत्र? मत्ती मार्ग आमच्या वचन नाही मग ते मार्ग आपलं वचन नाही. जर आपलं वचन असतं तर त्यांनी वादविवाद केला नसता. पेत्रासाठी प्रार्थना केली असती. पेत्राशी भांडण नसतं केलं. आपको थोड़ा समझ में आता है तुम्हाला थोडंसं वचन समजतं थोडं तरी. मार्ग पढ़ता पहले हम सही मार्ग पढ़ता पहले पहिला आपण बरोबर मार्गावर होतो का? जो आता वो सिखा के जाता त्यांना जे येत होतं ते लोक तुम्हाला शिकून ये जायचे. वचन आपको बोल के नहीं सिखाएगा आणि वचन कधीच खोलून थोडंसं वचन शिकवणार मग बाकी एक आपण वचन पढ़ेगा एक वचन वाचणार. स्वतः संगीत 18 का बाब स्तोत्र संहिता 18:22 वाचून नका कोणी. उदाहरण सांगतात ते. उदाहरण सांगते स्वतः संगीत 18 का 22 स्तोत्र संहिता अध्याय 18 वचन ओ 22. यीशु सदा सर्वकाम की साथ येशू सदा सर्व काळ आमच्यासाठी आला. बायबल वाचणार साईडला. मेरे नवरी का आंख है ना अमेरिका वाली के जैसे माझे नवरीचे डोळे आहेत ना ते अमेरिकेसारखे. मेरा नवरी का जो मेरा बच्चे का जो नाक है ना चाइना वाले का जैसे माझ्या मुलगीचे जे नाक आहे ते चायनावाली सारखं आहे. चाइना वाले का नाक कैसा ये प्रचार नहीं है हा प्रचार नाही. वचन एक वचन वाचून साईडला बायबल ठेवणं हा प्रचार नाही बोलत त्याला. वचन नाही बोलत देवाचं. ये शैतान सेवक का धंधा है आणि सैतान सेवकाचा धंदा आहे तो. हे प्रभु का वचन सिखाओ देवाचं वचन देवाच्या वचनात आणूनच उदाहरण भेटतं आपल्याला.
ये बोल के आपको आगे बाइबल स्टडी रखने जा रहा हूँ। आणि हे आपको बोलून पसंद है? तुम्हाला जर वचन चाहिए शिकायचं बाइबल स्टडी चाहिए चाहिए ना? तो हम लोगों ने विचार किया है जगह कौन सा लेना हुआ यही जगह उनको इधर अच्छा लगा, हाँ यही जगह ठीक ये जगह उसको अच्छा लगा, इधर बैठ के हम सिखा सकता। तो 10 दिन का बाइबल आपको पढ़ाई देंगे दीदी। उसके बाद ये पढ़ाई जो बराबर समझ में आते हैं उसको इधर खड़ा कर देंगे 10 मिनट, वो वजन सिखाएंगे उनको। 10 आदमी को सेलेक्ट करेगा, उसको केरला, आंध्रा, यूपी ये सब जगह पर उधर का अपना बाइबल को मिलाने को मिलने के लिए संगति के लिए ले जाने के लिए विचार हमने रखा। आपको अच्छा लगता? एक ही जगह पर बैठ के खाने से अच्छा है अन्य लोग अपने साथ कैसे संगति करता ये हमें पढ़ना है। ठीक है, हम जल्दी 2 विषय में जाऊंगा। क्रूस पर यीशु हमारे लिए क्या किया? क्रूसावर येशू ख्रिस्ताने आपल्या लोकांसाठी काय केलं? पढ़िए वाचा एपिसोड में बदली 2 ची बात। 33 करंत पत्र अध्याय 2 वचन 12